रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसेंमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरूच आहे। रुपाली चाकणकरांनी केलेल्या टीकेला रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिले। चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया झाल्याचा पलटवार रोहिणी खडसेंकडून करण्यात आलेला आहे। आपल्या नावापुढे नवऱ्याचं नाव लावून मतदारसंघात फिरलं तर लक्षात येईल की आपली ओळख किती जनमानसात आहे। त्याच्यामुळे वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही। तुम्हाला खडसेंशिवाय दुसरं काही दिसतच नाही। तुम्हाला खडसे नावाचा फोबिया झालेला दिसतोय। राजकारण करायला संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे। तुम्ही आणि मी कुठेही जाणार नाहीये। शरद पवार आणि अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमधला आरोप प्रत्यारोपाचा सामना अजूनही सुरूच आहे। मुक्ताईनगरच्या दौऱ्यात रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंचा बाप काढत त्यांच्यावर शरसंधान साधलं। दरम्यान चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया झाल्याचं म्हणत रोहिणी खडसे यांनी देखील जोरदार पलटवार केलाय। वडिलांच्या नावावर आम्ही राजकारण करत नाही। कोणत्याही बेसिक पातळीची संघटनेची माहिती नसलेली, कोणत्याही स्थानिक पातळीवरती कोणत्याही संस्था संघटनेमधून किंवा निवडणुका न लढवता 5 वेळा ज्या मतदारसंघामध्ये वडील आमदार होते इतका सुरक्षित मतदारसंघसुद्धा त्या निवडून येऊ शकल्या नाहीत। तर त्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे। आणि त्यांनी आता निवडणुका लढवताना आपल्या नावापुढे नवऱ्याचं नाव लावून मतदारसंघात फिरलं तर लक्षात येईल की आपली ओळख किती जनमानसात आहे। त्याच्यामुळे वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही। तुम्हाला खडसेंशिवाय दुसरं काही दिसतच नाही। तुम्हाला खडसे नावाचा फोबिया झालेला दिसतोय। त्याच्यामुळे माझा तुम्हाला सल्ला आहे, ज्या कामासाठी तुम्हाला महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलंय ना, ते काम करा। राजकारण करायला संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे। तुम्ही आणि मी कुठेही जाणार नाहीये। भेटूया। तुम्ही कार्यकर्ते दशेत या, काम करा, स्वतःचं नेतृत्व सिद्ध करा आणि तुम्ही पुढे या। स्वतःचं नाव पुढे घेऊन चला। काही म्हणणार नाही, कोणाचं तुमचं कौतुकच केलं जाईल, तुम्हाला उचलून धरण्यात येईल। पण फक्त येताबरोबर नेता व्हायचं आणि वरिष्ठ लोकांवर फक्त आसूड काढायचे आणि सांगायचं की आम्ही अमुक आहे। घराणेशाही काही बरोबर नाही, या देशाला लागलेली कीड आहे। घराणेशाहीमध्ये अनेक लोकांचे बळी गेलेले आहे। मला असं वाटतं रुपालीताई ज्या बोलल्या त्या खरं बोलल्या। राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर ते महायुतीमध्ये सहभागी झाले। त्यानंतर रुपाली चाकणकर देखील दादा गटात गेल्या। यावरून देखील रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांवर टीकास्त्र डागलं होतं। ज्यांच्यावरती आदरणीय पवार साहेबांच्या उपकाराने ते आज पद भोगता आहेत, बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाही आहे। त्यांना पवार साहेबांनी दिलंय म्हणून ते आहेत। पण ज्या पवार साहेबांनी त्यांना एवढं दिलं, त्या पवार साहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात। तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही, कारण बाप बदलणाऱ्यापैकी त्या आहेत। ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहे। त्याच्यामुळे फार त्यांच्यावरती बोलण्यासारखं मला तरी वाटत नाही त्यांनी की फार त्यांच्यावर काही वक्तव्य करावं। 1999 पासून आमचं चिन्ह घड्याळ आहे, आम्ही पक्ष नाही बदललेला। त्याच्यामुळे त्यांचे बिचाऱ्यांना जे माहिती पुरवतात त्यांच्याकडून माहिती कमी दिली जाते, बहुतेक अभ्यास कमी पडतोय आणि माहिती फार नसल्यामुळे त्यांची फार अडचण येते आहे। आमचं चिन्ह तेच आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आहेत। आम्ही पक्ष बदलून कुठे गेलो नाही। त्याच्यामुळे आम्ही आमचं पाहतोय, त्यांनी कोणाकडे डोकू नये असं मला वाटतं। राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात। या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे चांगल्याच ॲक्टिव्ह झाल्यात। मुक्ताईनगर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटील आणि तेव्हा भाजपमध्ये असलेल्या रोहिणी खडसे आमने सामने होते। या निवडणुकीमध्ये अपक्ष असलेल्या चंद्रकांत पाटलांचा 1957 मतांनी विजय झाला, तर भाजपकडून मैदानात असलेल्या रोहिणी खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला। राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं जिंकलेले चंद्रकांत पाटील सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत होते। शिंदेंच्या बंडानंतर काही काळ तटस्थ भूमिका घेतली, मात्र महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी शिंदेंना पाठिंबा दिला। यावर्षी मुक्ताईनगर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील शिंदेंचे उमेदवार असू शकतात, तर भाजपकडून पराभूत झालेल्या रोहिणी खडसे त्यानंतर राष्ट्रवादीत गेल्या। अजितदादांच्या बंडानंतर रोहिणी खडसे शरद पवार गटातच राहिल्या। दरम्यान यंदा रोहिणी खडसेंना मुक्ताईनगर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यातील राजकीय सामना सध्या जोरात सुरू आहे आणि हा सामना अजून किती काळ टिकतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.